नमस्कार मंडळी. अजून एक प्रसन्न सकाळ. हे दृश्य बघितलं की मन खरंच खूप प्रसन्न होतं. सकाळी सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. एकीकडे सूर्यनारायण उगवत होते. सकाळचं वातावरण खरंच खूप छान झालेलं होतं. आज चैत्र गौरीसाठी फुलोरा करायचा असं मनोमन ठरवलेलं होतं. त्यामुळे सकाळीच आधी करंज्या करण्यासाठी सगळी तयारी करून ठेवली. आधी करंज्या शांततेत बसून लाटून घेतल्या. त्यामध्ये सारण भरून सगळ्या करंज्या करून ठेवल्या. त्यानंतर मंद आचेवर त्या तळून घेतल्या. काही गडबड न करता सगळी छोटी छोटी तयारी करून ठेवली, कारण दुसऱ्या दिवशी चैत्र गौरीचं हळदी कुंकू करायचं होतं. त्यामुळे उत्साहाने कामाला लागले. आधीच सगळ्या भाज्या आणून निवडून फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. काय गोड करायचं हे सुद्धा ठरवून ठेवलं. सगळ्यांना आमंत्रणं दिलेली होती, त्यामुळे खूप छान वाटत होतं. करंज्या झाल्यानंतर अनारसे केले. तोपर्यंत एकीकडे शेव करण्यासाठी बेसनाचं पीठ भिजवून ठेवलं. शेव करून घेतली. राधिकाने बेसनाचे लाडू करून ती आणणार होती. संध्याकाळी आई आणि राधिका मदतीसाठी आल्या. चैत्र गौरीपुढे डेकोरेशन आम्ही केलं. तोपर्यंत आईने सगळ्या पिशव्या भरल्या, ज्याच्यामध्ये ओट्या ठेवलेल्या होत्या. अशा पिशव्या भरून ठेवल्या. राधिकाने रांगोळी काढली. सगळं छानपैकी चैत्र गौरी समोर आम्ही डेकोरेशन करून ठेवलं. दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा आमचा कार्यक्रम झाला. ह्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्या टाकते. नक्की तुम्ही सगळा व्हिडिओ बघा. धन्यवाद.